शुभ सकाळ सर्वांना. गुड मॉर्निंग. तुमचा दिवस आनंदात जाऊ. मी आज तुम्हाला साबुदाणा रेसिपी दाखवते. साबुदाणा वडा. की सर्वप्रथम बटाटे शिजवून घेतले आणि त्यांची आता मिरची, जिरं आणि शेंगदाणे एकत्र वाटून घ्यायची. मी आता माझ्या बारक्या सुनाला रेसिपी दाखवते. तिला येतं पण ती नवीन आहे ना, म्हणून जरा तिला थोडं माझ्या पद्धतीचं दाखवते. तर ती हे बटाटे सुनाने माझ्या बारक्या उकडून घेतलेले आहे, ते मी तिला दाखवते सोलून. ती सुरुवातीला नवीन असले की जरा त्यांना टेन्शन येतं ना, कसं होईल काय. थोडे आपण दाखवायचं असतं. मी मोठी सून पण माझी नवीन होती तेव्हा मी तिला दाखवलेली कसा स्वयंपाक करायचा, रेसिपी कशी करायची. आता ही नवीन आहे, हिला दाखवते. तशा दोन्ही सुना माझ्या सुगरणी आहेत, छानपैकी स्वयंपाक वगैरे करतात. तर इकडे मी तेल तापत ठेवलं. तेल तापेपर्यंत मग बटाटा मॅक्स करून घेतला, बारीक करून. बटाटा बारीक करून घ्यायचा. गडबडीतच सगळं करते, कारण छोटं बाळ आहे ना आमचं. तर अर्धा लक्ष त्याच्याकडे असतो. तो रडतो, तो इकडे तिकडे पळतो, उभा राहतो, पडतो, कपाटांची दारं उघडत बसतो. मग हात भेटेल त्याचा, म्हणून ह्याने अर्धा लक्ष स्वयंपाकात नाही, अर्धा लक्ष त्याच्याकडे असं राहतो. मग आता मी बटाटे मॅक्स करून घेते, बारीक करून. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला दाखवलंच होतं, जिरं, हिरवी मिरची आणि शेंगदाणे असं वाटून घेतलेलं आहे. ते ह्या बटाट्यामध्ये मिक्स करणार आहे. साबू तांदूळ रात्रीच भिजवून घेतला होता, भिजत घातलेला होता रात्री. हे आता सगळं मिक्स करायचं आहे. साबू तांदळामध्ये ते शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलेलं, मिरची, जिरं ते आणि साबू तांदूळ आणि बटाटा हे सर्व मिक्स करून घ्यायचं. मी सुनेला दाखवते, मग सून मिक्स करते. आमची ध्रुवी आहे माझ्या सुनाचं नाव. बारक्या सुनाचं नाव ध्रुवी आहे आणि मोठ्या सुनाचं नाव श्रावणी आहे. मग आता मी माझ्या बारक्या सुनाला ध्रुवीला ती रेसिपी दाखवते. साबुदाणा वडा कसा बनवतात तो. ते ना तळायला टाईम लागतो, म्हणजे खुसखुशीत व्हायला लागतात ना, कच्चा राहायला नको आहे. असे बनवायला पटापट होतात बनवून, पण तळायला टाईम लागतो. मग हे बघा, मी आता ते बनवून कढईत हातावरतीच बनवायचे पटापट. मी हातानेच बनवले पटापट. तुम्हाला कसे बनवायचे तसे तुम्ही बनवू शकता, पण हाताने बनवलेले याला चव असते चांगली. मग आता मी तळत ठेवले. लालसर झाले की काढायचे. हे बघा, लालसर झाले, मस्त दिसत आहेत ना, कलरफुल. आता मी खायला घेतले. या नाश्ता करायला.